नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर। आज आपण बऱ्याच दिवसानंतर वेळात वेळ काढून आज आपला 2025 हळद उत्पादन याचा दुसरा व्हिडिओ आज आपण बनवत आहे। तर याच्या आधी शेतकरी मित्रांनो आपण या वर्षीचा पहिला व्हिडिओ टाकला होता की हळद बेणे प्रक्रिया बेणे निवड प्रक्रिया कशी करायची आणि त्याचा शेतकरी गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी बेणे निवड प्रक्रिया करून हळद लावली होती आणि ज्याने न लावली होती त्यांचा इफेक्ट उत्पादनामध्ये हळदीच्या निघण्यामध्ये आणि सर्व गोष्टींमध्ये त्यांना जाणून आला होता। त्याच आधारे आपण हळदीचा जो पहिला व्हिडिओ टाकला होता त्या आधारे बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी हळदीची निवड बेणे निवड करूनच लागवड केलेली आणि त्याचा त्यांना यंदा फायदा झालेला आहे। ज्या शेतकऱ्यांनी हळदीची न निवड करता डायरेक्ट लागवड केलेली आहे जसं आले तसं बेणं, त्या शेतकऱ्यांच्या हळदीला सडीचा प्रॉब्लेम शेतकरी मित्रांनो सध्या आता स्टार्टिंगपासूनच चालू झालेला आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी एकदम चांगलं बेणं चांगलं टवटवीत लांब आपण जसं आमच्या व्हिडिओमध्ये आपल्या तो चॅनलवर टाकलेला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं त्या प्रकारे जर बेणं लागवड केलेली आहे ती हळदीच्या उगवणशक्यता एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे। कमी 20 ते 25 दिवसामध्ये त्या हळदीचे चांगले आता 2-2 पानावर हळद आलेली आहे। त्यामुळं शेतकरी मित्रांनो हळद लागवड करायची असेल तर आपल्याला पूर्ण नियोजन करणं आणि व्यवस्थितपणे करणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्याच आधारे शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळद पिकाची पहिली ड्रिचिंग किंवा आज काय करायची आणि कशामुळे करायची याची माहिती आज आपण सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो साधारणतः आता सध्या हळदीला 20 ते 25 दिवस लागवड करून झालेले आहेत, काही शेतकऱ्याच्या हळदीला 30 दिवस झालेले आहेत आणि बरेच शेतकरी हे खत टाकण्याची घाई करत आहेत। पण माझ्या मते शेतकरी मित्रांनो हळदीला आपल्या खत देण्याच्या आधी आपण त्याला एक ड्रिचिंग करायला पाहिजे, कारण हळदीचं जे मुख्य तोंड आहे ते खाल्लं नाही म्हणजे मुळे आहेत जे काय आपण हळदी आपले पीक वाढ होणार आहे त्याला त्याची जी ग्रोथ होणार आहे ती खालूनच होणार आहे। खालून आपण जे न्यूट्रिशन देणार त्याला खत देणार आहे अन्नद्रव्य देणार आहे हे सगळं खालून देणार आहे। तर हे घेणार कसे तर मुळ्याद्वारे घेणार। त्यासाठी शेतकरी मित्रांनो जेवढ्या आपल्या हळद पिकाला मुळ्या जास्त सुटीला तेवढं त्याचं तोंड हे तिला सुटेल म्हणजे जे तेवढं ती जमिनीमधील अन्नद्रव्य न्यूट्रियन्स खत हे घेतल्या जाईल। त्यासाठी शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी हळद निघायच्या आणि काही शेतकऱ्यांचे कोंबत निघत आहेत तरी हळदीला एक खत टाकणं चालू आहे आणि खत बी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की खत कशा प्रकारे टाकायचं। तर खत टाकताना शेतकरी मित्रांनो माती आड करूनच टाकायला पाहिजे। पण बरेच शेतकरी आजही माणसाच्या अभावामुळं किंवा त्यांच्या म्हणजे किंवा काय टाकायचं म्हणून टाकून देऊ काय तर खत टाकायला आपण मानते म्हणून वरूनच खत टाकायचं आहे। पण शेतकरी मित्रांनो ते खत तुमच्या पिकाला 50% लागू होत नाही। त्यासाठी खत टाकताना हे मातीआड करून टाका। तर शेतकरी मित्रांनो माझी जे काय आपल्याला मला जे शेतकरी फॉलो करत आहेत आणि माझं जे व्हिडिओ बघत आहेत आणि माझ्या माहितीनुसार जे हळद उत्पादन काढत आहेत आणि उत्पादन घेत आहेत त्या शेतकऱ्यांच्या माहितीसाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे। तर शेतकरी मित्रांनो आपल्या हळद पिकाला खत व्यवस्थापन करण्याच्या आधी आपल्याला प्रति एकरी 500 ग्राम HT ह्युमिक ॲसिड आणि 100 ग्राम ग्रोफायटन इंडोमायकोरायझा हे आपल्याला प्रति एकर आपल्याला हळद पिकाला हे ड्रिपमधून सोडायचे किंवा पंपाद्वारे बोला असताना ड्रिचिंग करायची। याच्यामुळं काय होईल शेतकरी मित्रांनो आपल्या हळद पिकाला जास्तीत जास्त मुळ्या सुटून जे काही आपण जमिनीमध्ये आंधी पावडर पोटॅश जे काही न्यूट्रिशन दिलेले आहेत अन्नद्रव्य दिलेले आहेत NPK खत दिलेले आहेत ते खत चांगल्या प्रकारे उपलब्ध होईल। आणि इथून पुढे जे काही खत देणार आहेत आपण आता 30 दिवस 35 दिवस झाल्यानंतर जे काही आपण हळद 2 ते 3 पानावर आल्यानंतर जे काही खत देतो ते खत दिलेलं खत हे चांगल्या प्रकारे आपले हळद घेईल। त्यासाठी ते घेण्यासाठी आपल्याला पहिले आपल्या हळद पिकाला 500 ग्राम HT हे पोटॅशियम ह्युमेट द्यायचे आहे आणि सोबत इंडोमायकोराझा म्हणजे ग्रोफायटन 100 ग्राम हे आपल्याला प्रति एकरी द्यायचं आहे। 200 लिटर पाण्यामध्ये एका टाकीमध्ये टाकून याची आपल्याला ड्रिचिंग करायची आहे। तर शेतकरी मित्रांनो याच्यामुळं काय होईल याच्यामुळं आपल्या हळद पिकाच्या चांगल्या प्रकारे मुळ्या सुटीला तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये किंवा याच्या आधीच्या याच्यामध्ये आपण सांगितलेले आहे आणि ते फोटोही दाखवलेले आहेत की कशा प्रकारे हळदीच्या ह्याच्यामुळे आपल्या हळद पिकाला मुळ्या चांगल्या सुटतील। तर हळद पिकाला मुळ्या सुटण्याचं काय कारण म्हणजे कशामुळे मुळ्या सुटायचं शेतकरी मित्रांनो आपण इथून आपण NPK खत हे जे आपण बेडमधून टाकतो ते कधी कधी खालं येतं। तर मग खाला आलेलं पीक हे NPK खत जर मुळीच नाही इथपर्यंत आली तर ते उचलल्या जाईल का जाणार नाही। त्यासाठी आपल्या हळद पिकाला जास्तीत जास्त मुळ्या सोडण्यासाठी आपल्याला NPK अपटेक करण्यासाठी मायक्रोटन अपटेक करण्यासाठी आपल्याला हे HT प्रति एकर 500 ग्राम सोडायचे। तसेच शेतकरी मित्रांनो जे काही NPK हे न्यूट्रियन्स आहेत हे अपटेक करण्यासाठी हे मायक्रोराझा नावाची जी बुरशी आहे हे आपल्याला प्रति एकर याच्यामध्ये मिसळून सोडायचे आहे। ज्यामुळं काय होईल जमिनीमध्ये जे काही न्यूट्रियन्स आहेत ते अपटेक करण्याचं काम हे मायक्रोराझा करतं। तसेच या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे जास्तीत जास्त हळद पिकाला मुळ्या वाढ हिरवेगारपणा आणि जमिनीमधील न्यूट्रियन्स हे अपटेक करण्याचं चांगल्या प्रकारे काम होतं। तर माझा प्रत्येक शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्ही आपल्या हळद पिकाला खत देण्याच्या आधी ही
कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे ड्रिचिंग ही तुम्ही करू शकता. तसेच शेतकरी मित्र याच्यासोबत तुम्ही जर आवश्यकता असलं तुमच्या जमिनीमध्ये जर हळद पिकाची वाढ कमी झालेली वाटत असेल, उगवणशक्ती जर फास्ट नसेल, त्याच्यासोबत तुम्ही नॅनो युरिया प्रति ml 500 एकर 500 ml हे बी तुम्ही सोडू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या प्लॉटला 2 एकरचा हा एकरचा प्लॉट आहे, याला आपण प्रति एकर 500 ग्राम HT आणि 100 ग्राम ग्रोफायटॉन आणि 500 ml नॅनो युरिया या प्रमाणात आपण ड्रिचिंग करणार आहोत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला लवकर थोड्या वेळा आपल्या या व्हिडिओमध्ये आपण याचे ड्रिचिंग करताना तुम्हाला दाखवणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, असेच 2025 हा उत्पन्नासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर 9503005351 या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद. पाऊस तुम्हाला एक काय